आशाताई काळे बायकोचा भाऊ या 1962 साली आलेल्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या आशाताईंनी 1996 साली आलेल्या पुत्रवती चित्रपटापर्यंत आपल्या समर्थ अभिनयाचे दर्शन घडवले। नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात लीलया वावरलेल्या आशाताईंना यंदाचा ज्येष्ठ कलाकाराला देण्यात येणारा व्ही शांताराम पुरस्कार घोषित झालाय। पाहूया आशाताईंच्या भूमिकांचा हा एक चित्रमय आढावा। मानपत्र आशा काळे। माननीय आशाताई, चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा 2010 ह्या वर्षीचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आपणास देण्यात येत आहे। आपलं हार्दिक अभिनंदन। चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमांमधून आपण महाराष्ट्राच्या कलाजीवनात बहुमूल्य योगदान दिलं। आशाताई, कथ्थक नृत्यातील प्रावीण्यामुळे आपल्याला या दोन्ही कलाक्षेत्रांची दारं खुली झाली। बाबूराव पेंढारकर यांच्यासारख्या रत्नपारखी कलामहर्षीने आपल्याला शिवसंभव या नाटकातून रंगभूमीवर सादर केलं। रंगपंचमी या चित्रपटातील एका समूह नृत्यातून आपण रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं। चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी तांबडी माती या चित्रपटातून आपणास नायिकेची संधी दिली। वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकाने तर आपणास लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं। या नाटकातील कुटुंबासाठी स्वार्थत्याग करणाऱ्या व्यक्तिरेखेतून आपण समस्त महाराष्ट्राशी ताईचं एक अनोखं आणि मनस्वी नातं जोडलं। सुलोचना दीदी आणि मीना कुमारी यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आपण ह्या क्षेत्रात आलात आणि त्या थोर अभिनेत्रींनी निर्माण केलेली घरंदाज अभिनयाची परंपरा आपण समर्थपणे पुढे नेली। कैवारी, अर्धांगी, बंदिवान मी या संसारी, सासूरवाशीण, सतीची पुण्याई, थोरली जाऊ, पुत्रवती या चित्रपटांमधील संस्मरणीय भूमिकांनी आपण जनमानसात विशेष स्थान मिळवलं। गुंतता हृदय हे, महाराणी पद्मिनी, साटलोट, घर श्रीमंतांचं या नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांनी आपण नाट्यक्षेत्रातही ठसा उमटवला। महाराष्ट्राचं कलाजीवन समृद्ध करणारा आपला कलाप्रवास यापुढेही सुरू ठेवण्यासाठी आपणास दीर्घायुष्य लाभो या मनपूर्वक शुभेच्छा। ज्येष्ठ कलाकारांसोबत एका युवा कलाकाराला व्ही शांताराम पुरस्काराने सन्मानित केलं जातं। यंदाच्या या पुरस्काराचे जे मानकरी आहेत ते केवळ युवा नाहीत तर एव्हरग्रीन म्हणजेच चिरतरुण म्हणता येईल असे महाराष्ट्राचे लाडके महागुरू सचिनजी पिळगावकर। बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर अवतरलेल्या मास्टर सचिन यांनी आपल्या पुढच्या प्रवासात अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि तिथे सुद्धा आपला ठसा उमटवला। पाहूया या प्रवासाची ही एक झलक। मानपत्र सचिन। माननीय सचिनजी, महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या व्ही शांताराम स्मृती विशेष योगदान पुरस्काराचे आपण यंदाचे मानकरी ठरले आहात। आपलं मनपूर्वक अभिनंदन। शरद पिळगावकर या गतपिढीतील प्रथितयश निर्मात्याचा सुपुत्र म्हणून या चित्रपटसृष्टीशी आपलं जन्मसिद्ध नातं जोडलं गेलं। राजा परांजपे या प्रतिभाशाली दिग्दर्शकानं आपल्यातील अस्सल कलावंत हेरून आपल्याला वयाच्या 4थ्या वर्षीच हा माझा मार्ग ऐकला या संस्मरणीय चित्रपटाद्वारे अभिनय कलेच्या मार्गावर आणलं। चंदा और बिजली सारख्या हिंदी चित्रपटात आपण बालकलाकार नव्हे तर जणू बालनायकच होतात। बालकलाकार म्हणून पडदा गाजवणारे मोठेपणी यशस्वी होत नाहीत हा समज पुसून टाकताना आपण मराठीतील अष्टविनायक तर हिंदीतील गीत गाता चल, अखियों के झरोखों से आणि बालिका बधू हे चित्रपट नायक म्हणून गाजवले। मात्र फक्त अभिनयावर समाधान न मानता आपण मायबाप या चित्रपटाबरोबर निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरण्याचं धाडस दाखवलं। हे धाडस अनाठाई नसून अगदी योग्यच होतं हे
आत्मविश्वास, एकापेक्षा एक, गंमत जम्मत, आयत्या घरात घरोबा या चित्रपटांनी सप्रमाण सिद्ध केलं. अशी ही बनवाबनवीमधील स्त्री भूमिका आपण अशी बहारदार केली की स्त्री वर्गानेही तिला उत्स्फूर्त दाद दिली. मराठी चित्रपटसृष्टी अडचणीत असतानाच्या काळात विविध दर्जेदार हास्यपट देऊन आपण प्रेक्षकांना पुन्हा मराठी चित्रपटांकडे आणलं. सुभाष घई आणि मोहन कुमार या आघाडीच्या निर्माता दिग्दर्शकांनी प्रेम दिवाने आणि आजमाईश या आपल्या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन आपल्याकडे सोपवलं. दूरचित्रवाणी या नव्या माध्यमाचा प्रभाव वाढत असताना त्यातही तू तू मैं ही तुफान यशस्वी मालिका देऊन आपण आपल्या प्रतिभेच्या आविष्काराचं दर्शन घडवलं. दूरचित्रवाणीवरील नृत्य स्पर्धेत बाजी मारताना आपल्या नृत्य कौशल्याची आगळी झलक दाखवली. महाराष्ट्राचं कलाविश्व समृद्ध करणारी चौफेर कामगिरी आपल्याकडून भविष्यातही घडावी यासाठी आपल्याला दीर्घायुरोग्य लाभो ही शुभेच्छा. पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो माननीय मुख्यमंत्री श्रीयुत अशोकरावजी चव्हाण, उपमुख्यमंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ, पालकमंत्री, राज्यमंत्री या मान्यवरांनी रंगमंचावर यावं ही मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांच्या बरोबरीनेच मी व्ही शांताराम पुरस्काराचे विजेते आशाताई काळे आणि सचिन पिळगावकर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. मी माननीय किरण शांताराम यांनाही रंगमंचावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्यांचं स्वागत करूया. मान्यवरांनी विजेत्यांचे मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. त्याचप्रमाणे ॲमेनोरा यांच्याकडून 5 लाखाचं गिफ्ट वाउचर सुद्धा त्यांना द्यावं. नमस्कार. इथले सर्व मान्यवर आणि उपस्थित रसिक श्रोते, 1962 साली व्ही शांताराम प्रोडक्शनच्या शिवसंभव या नाटकात एका नर्तिकेच्या भूमिकेद्वारे रंगमंचावर माझं पहिलं पाऊल पडलं आणि त्यानंतर माझ्या कला जीवनाची सुरुवात झाली. आज त्या शांताराम बापूंच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला. माझ्या कला जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं. पण एक गोष्ट मनापासून सांगते की हा पुरस्कार जो मला मिळाला आहे तो माझा एकटीचा नाही आहे. मला घडवणारी असंख्य मंडळी आहेत. त्यात माझे गुरु भालजी पेंढारकर, मला संस्कार देणारी, जीवनामध्ये ताठ मानेनं उभं करणारी माझी आई, वडील, माझे कुटुंबीय, माझे सर्व हितचिंतक, मला रंगमंचावर उत्तमोत्तम संवाद बोलायला देऊन उत्तम भूमिकाद्वारे रसिकांसमोर सादर करणारे लेखक, सहकलाकार, दिग्दर्शक आणि या सर्वांच्या इतकेच 45 वर्ष मी जे बरं केलं त्याला चांगलं म्हणून ज्या रसिक मायबाप प्रेक्षकांनी मला स्वीकारलं त्या सर्व आपणा लोकांचा आजचा हा पुरस्कार आहे. आपणा सर्वांच्या वतीनं मी आज तो स्वीकारलेला आहे. मी कोल्हापूरची आहे आणि महाराष्ट्रात जन्माला आले याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्र सरकारची या पुरस्काराबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा.
परमेश्वराचे आभार, महाराष्ट्र सरकारचे आभार की त्यांनी मला या योग्यतेचा समजलं. हा सोहळा जेव्हा दुसऱ्या वर्षावर होता तेव्हा प्रथम पारितोषिक मला माझं प्रथम पारितोषिक मिळालं होतं आणि ते सुद्धा अण्णांच्या हस्ते मिळालं होतं, शांताराम बापूंच्या हस्ते, वय वर्ष 5. त्यानंतर त्यांच्याकरता एक चित्रपट दिग्दर्शित करण्याचा योग आला, माझं भाग्य. आणि आज त्यांच्याच नावाचा हा सन्मान, हा पुरस्कार मला प्राप्त होतोय. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे आणि ते सुद्धा वरून हे पाहत असतील आणि मला आशीर्वाद देत असतील यात शंका नाही. माझा हा सन्मान मी तुम्हा सर्वांना अर्पण करतो, माझ्या फॅमिलीला, माझ्या फिल्म इंडस्ट्रीच्या फॅमिलीला. पण त्याचबरोबर मला हा माझा सन्मान माझ्या सर्व स्पॉट बॉईजना अर्पण करायचा आहे, ज्यांनी निस्वार्थीपणे माझी सेवा केली. माझ्या सर्व लाईट बॉईजना हा अर्पण करायचा आहे, ज्यांनी माझ्या कामावर प्रकाश टाकला. माझ्या सर्व डोर कीपर्सना अर्पण करायचं आहे, ज्यांनी माझ्या प्रेक्षकांना अंधारात वाट दाखवली आणि आसनस्थ केलं. मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे की माझ्या या अल्प योगदानाकरता मला एवढा मोठा सन्मान देण्यात आलेला आहे. पण त्याचबरोबर माझी एक इच्छा मला आज बोलून दाखवायची आहे, आणि ती म्हणजे ही की हे जे माझं काही योगदान, जे काही माझ्या सर्व गुरूंनी, जे माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील किंवा लहानही असतील, अशोक सराफपासनं सुप्रिया बेळगावकर पर्यंत माझे गुरु आहेत. फक्त राजाभाऊ परांजपे हे माझे सर्वात पहिले गुरु, त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष जे 2010 आहे त्या वर्षी मला हा पुरस्कार मिळतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. तर या सर्व गुरूंनी जे जे काही मला शिकवलंय ते मला महाराष्ट्रातल्या मुला मुलींपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्याकरता माझी एक इच्छा मी आज बोलून दाखवतोय की मला एक इन्स्टिट्यूट काढायची आहे. आणि ते माझं स्वप्न मला साकार फक्त आपल्या शासनाच्या सहकार्यानेच करता येईल. मला असे अनेक सचिन पिळगावकर घडवायचे आहेत, जे मंचावर या 2 महान हस्तींच्या मध्ये उभे राहून काहीतरी करू शकतील, काहीतरी बोलू शकतील. आणि शेवटी फक्त एकच वचन तुम्हा सर्वांना, ही केवळ सुरुवात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अभिनंदन.